फक्त 30 मिनिटात काय होऊ शकतं हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओच्या शेवटी एक अशी गोष्ट सांगणार आहे की ज्याचा उपयोग तुम्हाला लाईफ टाईम होऊ शकतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हे काय सुरू आहे, जर तुम्ही जिमला जात असाल तर तुमचा फक्त मंगळ ग्रह ठीक होतो, पण हे जे नेचर वॉक आहे, निसर्गाच्या सानिध्यात राहणं, याने कोणकोणते ग्रह ठीक होतात बघा. आज हे काय केलेलं आहे तर मी माशांना खाऊ घातलेलं आहे, त्याच्यामुळे तुमचा राहू ठीक होतो. राहू चंद्र केतूसाठी चांगला उपाय आहे हा. त्याचबरोबर जेव्हा तुमचे पाय चालत राहतात तेव्हा ऑटोमॅटिक तुम्ही शनी बॅलन्स करत असता. तुम्ही जेव्हा निसर्गाच्या सानिध्यात जाता तेव्हा तुमचा बुध ग्रह ऑटोमॅटिक बॅलन्स व्हायला सुरुवात होतो. हे जे सूर्यकिरण दिसत आहेत हे तुम्हाला फक्त विटॅमिन डी देत नाहीत, तर सूर्याला ग्रहांचा राजा म्हटलेला आहे. त्यालाच का राजा म्हटलेला आहे थोडा विचार करा, कारण तो एकच ग्रह आहे जो आपल्याला समाजात मान सन्मान, नेम, फेम, आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवू शकतो. तर त्याच्यानंतर थोडंसं अनवाणी पायाने गवतात चालले, ज्याच्यामुळे परत एकदा तुमचा बुध ग्रह बॅलन्स होतो. तर अशा प्रकारे एका वेळेला किती ग्रह बॅलन्स होतात बघा. यानंतर सूर्यप्रकाशात बसून थोडा वेळ आदित्य हृदय स्तोत्र वाचलेलं आहे. तर आदित्य हृदय स्तोत्र कोणी आणि कशासाठी वाचलं होतं तुम्हाला माहिती आहे का? तर प्रभू श्रीरामांनी रावणाला मारण्याच्या अगोदर सूर्यदेवांची पूजा केली होती, तेव्हा आदित्य हृदय स्तोत्र वाचलं होतं. तर ते कशासाठी? या स्तोत्राने तुम्हाला शत्रूंवरती विजय मिळतो. ॲक्च्युली शत्रूंवरती विजय मिळवण्यासाठीच नाही, तर कुठलीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असेल, तुम्हाला आयुष्यात कुठेही जिथे विजय मिळवायचा आहे तर तिथे तुम्हाला सूर्याच्या उपासनेशिवाय पर्याय नाही. तर हे सकाळ सकाळी फक्त स्वतःसाठी 30 मिनिट काढा आणि एका वेळेला तुमचे शनी, राहू, चंद्र, बुध आणि सूर्य हे ग्रह ठीक करा. धन्यवाद.